शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. या अन्नदात्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींना तोंड देखील द्यावे लागते. काही वेळा उपासमारीची वेळ नशिबी येते. मात्र त्यातून देखील तो अन्न पिकवणे बंद करत नाही. मेहनत आणि पैसा खर्च करतो, परंतु त्याचे उत्पन्नापेक्षा अधिक नुकसानच होते. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा, कमी जमीन कसणाऱ्यांना सुविधा, अनुदान तसेच शेतमाल विक्री केंद्र उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा शेतकरी करतो. एकीकडे शेतकरी अपार कष्ट करून पीक घेतो, मात्र त्याला हमीभाव कमी प्रमाणात मिळतो. त्यातच वातावरणात झालेले बदल पाहता शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव, पिकांची हानी आणि त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्यानं आपसुकच उत्पन्न कमी मिळते. अशातच शेतकऱ्यांच्या जमिनीवर जाऊन पंचनामे केले जात असले तरी भरपाई कमी मिळते. अनुदान देखील शेतीच्या जमिनीचे क्षेत्र पाहून दिले जाते. कमी बागायत क्षेत्र असेल तर लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. शासनाने मक्याच्या शासकीय खरेदीची प्रक्रिया सुरू केली, मात्र रब्बी ज्वारीची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. ज्वारीला 3180 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव असताना बाजार समित्यांमध्ये मात्र फक्त 2000 ते 2100 रुपये क्विंटलनं ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. या कारणानं शेतकऱ्यांच्या क्विंटल मागे सरासरी 1000 रुपयाचं नुकसान होत आहे. वेळी शासकीय खरेदी केंद्र सुरू न केल्यास संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल एक ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं शासनाकडून गॅरंटी देतं. या प्रणाली अंतर्गत सध्या 23 शेतीमालांची खरेदी सरकार करते. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे. त्यामुळे ज्वारीची शासकीय खरेदी तातडीने सुरू करा अशी मागणी बोदवड तालुक्यातील शेतकरी करत आहे. जनजागर मराठीसाठी सतीश भावस्कर, बोदवड.